मित्रमैत्रिणींनो, आज आपण ऐकतोय लग्नानंतरचे प्रेम भाग 49. काकीने नोकराकरवी आलेल्या लोकांना चहा नाश्ता करवला. सगळी मंडळी चहा नाश्ता करून घरी गेली. निकिताला तर आकाश ठेंगणं वाटत होतं. आज सगळ्यांचे शुभेच्छा देण्यासाठी फोन वाजत होते. बरं, सगळ्यांनी आवरा. आज इतकी चांगली बातमी आली, आपण मंदिरात जाऊन देवीचा आशीर्वाद घेऊन येऊ. आणि श्रीधर, तुम्ही लोक जेवल्याशिवाय जायचं नाही, आलोच आम्ही, बोलून जयवंत आपला आवरायला गेले. निकिता कधीपासून तिच्या आईबाबाबरोबर बसली होती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आरव पण खुश होता आणि ऋतिका तिची तर कॉलर ताट झाली होती. आता तिला मैत्रिणींमध्ये मिरवायला राजे पाटील नावाबरोबर आपली वहिनी उपजिल्हाधिकारी आहे हेही सांगता येणार होते. घरातील सगळे तिच्या मेहनतीला आलेल्या यशाने खुश होते. निकिता बाळा, जा आवरून ये, तिची आई बोलली तशी आपलं आवरायला ती रूममध्ये गेली. ती दार उघडून आत आली तर आधीच दाराच्या मागे लपलेल्या आरवने तिच्या हाताला धरून खेचलं आणि हळूच मागून मिठी मारली. सगळं अचानक झाल्यामुळे ती आधी दचकली. नंतर मात्र तिच्या चेहऱ्यावर लज्जायुक्त हसू आलं. कॉंग्रॅच्युलेशन्स बायको, तो तिच्या गालावर ओठ ठेवत म्हणाला. नकोय तुमचं कॉंग्रॅच्युलेशन्स, ती त्याचा हात आपल्या भोवतीने सोडवत खोटं रुसत बोलली. अच्छा, असं नकोय का? अरे हो की, तुझं तोंडच गोड केलं नाही कोणी म्हणून रुसली का माझी बायको? एक मिनिट आत्ता गोड करतो, तो ती परत जवळ घेत बोलला आणि त्याने आपले ओठ हलकेच तिच्या ओठांवर ठेवले. आरव, जा बाबा, तुम्ही मला नीट रुसू पण देत नाही, ती आपले ब्लश होणारे गाल लपवत बोलली. आई गं निकिता, तू असं लाजतेस ना, आय स्वेअर माझ्यावर कंट्रोल राहत नाही, तो तिला अजूनच घट्ट पकडत बोलला. पण आता कंट्रोल करावं साहेब, खाली सगळे आपली वाट बघत आहेत, आपलंच आवरायचं बाकी आहे, ती त्याच्या मिठीतून दूर होत बोलली. ओके, पण आज रात्री तुझं ऐकणार नाही अजिबात, मी माझ्या पद्धतीने अजून एकदा तुझं अभिनंदन करेल, तो तिच्या कानात गुजगुजला तसं तिच्या अंगावर शहारा आला. दोघेही आवरून खाली आले. सगळे मंदिरात जाऊन आले. दुपारी जेवताना फक्त निकिताचा कौतुक सोहळा सुरू होता. जयवंत तर तिच्या मेहनतीचे भरभरून कौतुक करत होते. बाबा, अहो, हे यश फक्त माझं नाही, माझ्या यशात तुम्ही सगळे सहभागी आहात, पण सगळ्यात जास्त तुमच्या प्रयत्नामुळे मला आजचं यश बघायला मिळालं आहे, ते जयवंतला बोलली. आई बाबा, तुम्हाला माहीत आहे, बाबांनी मला खूप छान गाईड केलं आहे, माझी एका लेकीसारखी काळजी घेतली. मी रात्री स्टडी रूममध्ये बराच वेळ असायची, तर बाबा तेवढा वेळ स्वतः पण जागे असायचे. त्यांनी मला कसलंही दडपण येऊ दिलेलं नाही. मेन पास झाले तेव्हा तरी रोज एका व्यक्तीला भेटवायचे. मेनपर्यंत ठीक होतं, पण इंटरव्ह्यू त्याची तर मला जास्त भीती होती, पण बाबांमुळे ती दूर झाली. मी फक्त पास झाले असते, राज्यात दुसरी आली ती तुम्हा सगळ्यांच्या सपोर्टमुळे. काका काकी ऋतिका सगळ्यांनी फक्त समजून नाही तर पक्की साथ दिली, त्यामुळे खरं तर आज हे यश हाती आलंय. मी देवाची आभारी आहे की माझ्याकडे 2 बाबा आहेत. निकिता आपल्या सासरबद्दल भरभरून बोलत होती. आपली लेक दिल्या घरी सुखी समाधानी आहे हे बघून तिचे आई बाबा पण भरून पावले होते. निकिताच्या तोंडून आपल्याबद्दलचे विचार ऐकून जयवंतना भरून आलं. हा काही आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम नाही, पण तरीही आई बाबा, तुम्ही मला प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण दिलं, मला विचार करायचे आणि तो आचरणात आणायचं स्वातंत्र्य दिले. संभाजी काका, त्यांना जसं कळलं की मी स्पर्धा परीक्षा देणार आहे तेव्हापासून ते नेहमी मला गिफ्ट म्हणून पुस्तके द्यायचे. आणि मामा, माझं इंजिनियर व्हायचं स्वप्न काही कारणाने पूर्ण होऊ शकत नव्हतं, तर तुम्ही मला एक वेगळं ध्येय दिलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आरव, तुम्ही मला लग्नाआधी दिलेला शब्द पाळला, म्हणून आजचा हा दिवस आहे. मला असं वाटतं की हे यश आपल्या सगळ्यांचं आहे, निकिता बोलली. तसे सगळे तिच्याकडे कौतुकाने पाहू लागले. सगळ्यांना तिचा अभिमान वाटत होता. दुपारी जेवणात गोडधोड केलं होतं. निकिताचा निरोप घेऊन तिचे आई बाबा, मामा मामी, संभाजी सगळे बाहेर पडले. बाकी सगळे पण आपापल्या कामाला लागले. रात्री आरव म्हणाल्याप्रमाणे त्याने त्याच्या पद्धतीने तिला शुभेच्छा दिल्या. आज सगळेच घरी खुश होते. दुसऱ्या दिवसापासून तिच्या शाळा, कॉलेज, क्लास सगळीकडे तिचे सत्कार होत होते. अशातच तिचा ट्रेनिंगला जायचा दिवस उद्यावर येऊन ठेपला. निकिता बॅग भरत होती. एका वर्षासाठी ती पुण्याला ट्रेनिंगसाठी जाणार होती. आरव नुकताच ऑफिसमधून आला होता. उद्या जायचं तर ती थोडी उदास होती. आरवला सुद्धा ती त्याच्यापासून दूर जाणार म्हणून वाईट वाटत होतं, पण तो जर तिच्यासमोर नाराज आहे असं दिसलं तर कदाचित तिचा पाय इथून निघाला नसता, म्हणून तो आधी फ्रेश होऊन आला आणि मग हळूच तिच्या मागे येऊन तिला त्याने मिठीत घेतलं. झाली का तयारी माझ्या क्युटीपीची?
तो तिच्या गालावर आपला गाल रब करत बोलला. चक. ती. निकिता इकडे बघ, का उदास आहे? अशी उदास होऊन उद्या जाणार आहेस का? तो तिला स्वतःकडे वळवत बोलला. आरव, तुमच्यापासून दूर नाही जायचं मला, ती मुसमुसत बोलली. अगं फक्त 1च तर वर्ष आहे ना, आणि पुणे काही लांब नाही. तू फक्त एक कॉल करायचा, मी असाच येईन उडत तिकडे, तो तिला हसवत बोलला. काय पण उडत म्हणे. ती पण हसत बोलली आणि परत उदास झाली. आरव काय झालं? परत उदास व्हायला? तो तिचा चेहरा हातात घेत बोलला. वर्षाने पोस्टिंग दुसरीकडे मिळालं तर? ती नाराजीने म्हणाली. तर ते बघू पुढचं पुढे, तो तिला बॅग भरायला मदत करत बोलला. अहो ते मी करते ना, ते सोडा, ती रागाने त्याच्या हातातून साहित्य काढून घेत बोलली. खरं तिने पोस्टिंगचं विचारल्यावर त्याचंही मन चलबिचल झालं. त्याने कधी विचार केला नव्हता की सुरुवातीचे काही वर्ष तिला बाहेर काढावी लागणार आहेत. त्यामुळे तिला बाहेर राहावं लागेल. अगदीच वर्षातील काही दिवस ते सोबत असू शकतात आणि त्यात सण उत्सव नातेवाईक हे क्रमाने आलेच. त्यामुळे त्याचेही डोळे भरून आले होते, पण तिला दिसू नये म्हणून तो मुद्दाम बॅग भरायचा नाटक करत होता. सांगा ना पुढे कसं? ती हट्टाला येऊन बोलली. हे बघ, म्हणजे समज तुला कोकणात पोस्टिंग मिळालं तर तुझं तर तिथे राहायचं स्वप्न पूर्ण होईल ना, आणि मामाला म्हणल्याप्रमाणे मला तिकडे तू घेऊन जाशील ना, मग तर तुला काहीच प्रॉब्लेम नसेल, तो तिच्या खांद्यावर हात ठेवत बोलला. मी ते असंच बोलले होते, सारखे टोमणे मारायची गरज नाही, ती ओठ तिरपे करत बोलली. हो पण मी सिरियसली बोलतोय, तो परत तिचा मूड ठीक करायला बोलला. काही गरज नाही तुम्ही कुठे जायची, चला भूक लागलेली असेल ना तुम्हाला, जेवूयात, ती म्हणाली. हं चल. अगं पण किती वेळा तुला सांगितलं, मला असा वेळ होणार असेल तर तुझं तू घरच्यांबरोबर जेवत जा, माझी वाट बघत बसू नकोस, तो म्हणाला. नेहमी ऐकते ना तुमचं, पण आज नंतर लवकर कधी एकत्र डिनर करायला मिळेल माहीत नाही ना, ती जड आवाजात बोलली. तसं त्याने तिला आपल्या जवळ घेतलं. जेवून झालं तसं दोघेही बाहेर गार्डनमधील झोपाळ्यावर येऊन बसली. ती शांत त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली. निकिता, एक विचारायचं होतं, म्हणजे चिडू नको, आधी नीट ऐक, तो म्हणाला. बोला, ती. मी पण 2 दिवसात UKला जायचं म्हणत आहे, तो म्हणाला. का? तुम्ही मला बोलला होता की तुम्ही जाणार नाही, ती त्याच्याकडे बघत गाल फुगवून बोलली. हो, पण तू ट्रेनिंगला जाईपर्यंत असं बोललो होतं. आणि निकिता, मला सुद्धा तुझ्याशिवाय नाही जमणार राहायला. शिव सगळं नीट हँडल करतोय, पण त्याला थोडा ताण असेल ना. मी गेल्यावर त्याच्यावरचा ताण हलका होईल. खरं तर ऋतिकाची परीक्षा झाल्यानंतर तिला तिकडे शिवबरोबर मदतीला पाठवून देणार होतो, पण आता तू नाही तर मीच जातो तिकडे, आणि ती इथे बाबांना हेल्प करेल. आणि हे बघ, मी इथे असलो की माझी सारखीच तुझ्याकडे फेरी होईल, मग तुझा पण ट्रेनिंगमध्ये प्रॉपर लक्ष लागणार नाही. त्यापेक्षा मी तिकडे गेलो की परत तुझं कॉन्सन्ट्रेट होईल, नाहीतर आजकाल तुझं लक्ष फक्त माझ्यावर असतं, तो हसत म्हणाला. हो तर असणारच, आणि तुम्ही कुठेही जा, मी तुमच्यावर लक्ष ठेवणारच, बायकोचा जन्मसिद्ध हक्क आहे तो, ती पण हसत बोलली. खूप वेळा झाला तसं दोघेही झोपायला निघून गेले. दुसऱ्या दिवशी आरव तिला ट्रेनिंगच्या ठिकाणी सोडून आला. त्यानंतर 2 दिवसांनी तो UKसाठी रवाना झाला. दिवसभर ट्रेनिंगमुळे तिला त्याच्याशी बोलायला पहिल्यापेक्षा खूप कमी वेळ मिळायचा. परत एकदा त्यांची लाँग डिस्टन्स रिलेशनशिप सुरू झाली. दोघेही शरीराने दूर असले तरी मनाने खूप जवळ होते, अगदी एकमेकांच्या हृदयाच्या कप्प्यात लॉक झालेले. आज मध्यरात्रीपासून निकिता आरवच्या फोन किंवा मेसेजची वाट बघत होती. सगळ्यांचे तिला रात्रीपासून मेसेज येत होते. कसले म्हणजे, आज त्या दोघांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता. परवापर्यंत तर तो तिला काय गिफ्ट हवं म्हणून विचारत होता, पण कालपासून अजिबात त्याने गिफ्टचं नाव काढलं नव्हतं. इव्हन या खास दिवसाबद्दल काही बोलला देखील नव्हता. गेल्या वर्षीच्या या 2 दिवसाच्या किती आठवणी होत्या तिच्याकडे. त्याचं कांट वेट यार असं बोललेलं वाक्य आठवलं तसं तिचं अंग शहारलं. जणू सगळं समोर घडत आहे इतकं स्पष्ट दिसत होतं सगळं. तिने त्याला मारलेली पहिली मिठी, त्याने दिलेले सरप्राईज, सगळं आठवत होतं. तिला पाहायला आलेला त्यावेळीचं बोलणं आजही आठवलं की तिचे शब्द मुके व्हायचे. किती प्रेम करतात हे माझ्यावर, माझ्याही नकळत. कधीपासून ते प्रेम करायचे, पण कधी त्यांच्या प्रेमाचा त्रास झाला नाही मला. नाहीतर आत्ताची मुलींच्या मागे फिरणं काय, भिंतीवर नाव लिहिणं काय, तिला त्रास देणं, शारीरिक नसला तरी मानसिक त्रास होतोच ना. पण मला कधी यांनी जाणवू पण दिलं नाही की ते माझ्यावर किती प्रेम करतात. आत्ताच्या जमान्यात हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच अशी मुलं असतात, आणि आरव त्यातलेच एक आहे. थँक्यू श्रेया, तू नाही बोलली म्हणून मला आरव भेटले. नाहीतर बाबांनी सांगितलं म्हणून आरव त्याचं प्रेम विसरून तुझ्याशी त्यांनी लग्न केलं असतं.
त्यामुळे आत्ता तर मी अजिबात तुझ्यावर रागवणार नाही, ती स्वतःशीच हसत बोलली. अरे आरव, त्यांचा फोन तो पण व्हिडिओ कॉल. बरोबर आहे, आज ॲनिव्हर्सरी आहे तर समोरासमोर विश करत असतील. विचार करत तिने हसऱ्या चेहऱ्याने फोन उचलला. सॉरी अगं, खरंच बिझी होतो, त्यामुळे कालपासून फोन करता नाही आला. म्हणून म्हटलं की आता सरळ व्हिडिओ कॉल करूयात, आरव म्हणाला. असू दे, समजलं मला ते, निकिता म्हणाली. बरं चल, आता मी बिझी आहे, मी रात्री फोन करतो तुला. तुलाही जायचं असेल ना आता? आवर तुझं, बाय. ती त्याला विश करणार तेवढ्यात हे सगळं बोलून त्याने फोन ठेवला सुद्धा. काय यार, असं असतं का? विश तर करायचं. राहू दे, मला तर करू द्यायचा, आता बोलणारच नाही मी. खरंच बिझी असतील का? असतील, तरीच एवढ्या घाईत फोन ठेवला. चला बोलू रात्री. मी काय मेसेज टाकून विश नाही करणार. आत्ता आपण आपलं आवरूयात. ती स्वतःशीच विचार करत स्वतःचं आवरायला लागली. आज तिचं शेड्यूल थोडं बिझी होतं. आज पण रोजच्यासारखं कॉटन साडी घालून ती तयार झाली. नेहमीपेक्षा थोडंसं जास्त मेकअप केला, पण मेकअपपेक्षा आज तिच्या चेहऱ्यावरचा आनंदच तिच्या सौंदर्यात भर घालत होता. आजचा दिवस ती नेहमीसारखाच गेला. अधेमध्ये कोणाचे ना कोणाचे मेसेज येऊन गेले होते. आज जरा जास्तच वेळ झाला होता, त्यामुळे आज थोडी थकली होती. आपलं ट्रेनिंग नंतरचं डिस्कशन संपवून ती आपल्या फ्लॅटवर येण्यासाठी परतली. सकाळी घाईत मंदिरात जाता आलं नव्हतं, त्यामुळे आता येता येता मंदिरात जाऊन ती फ्लॅटवर आली. तिने जसा फ्लॅटचा दरवाजा ओपन केला आणि स्विच ऑन केला तसं समोर बघून तिचे डोळे आनंदाने विस्फारले. छान अशा सजवलेल्या टेबलवर केक ठेवला होता. जास्त नाही, पण आरवने स्वतःच्या हाताने थोडंफार त्याला जमेल तसं डेकोरेशन केलं होतं. पहिल्यांदा तिला वाटलं ऋतिका आली असेल, त्यामुळे ती तिला हाक मारत शोधू लागली. पण नंतर गाण्याचे बोल तिच्या कानावर पडले आणि तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. कहना है आज तुमसे ये पहली बार, तुम ही तो लाई हो जीवन में मेरे, प्यार प्यार प्यार, तुम ही तो लाई हो जीवन में मेरे, प्यार प्यार प्यार. सॉंग्स म्हणत म्हणत त्याने तिच्या हातातली बॅग घेऊन साईडला ठेवली आणि गाण्याच्या बोलवर तिच्यासोबत डान्स करू लागला. तिचे डोळे पाणावलेले आणि चेहऱ्यावर आनंदाने हसू उमटलेले होते. गाणं संपलं तसं त्याने तिला घट्ट मिठी मारली. हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी बायको, आय लव्ह यू टू, तो तिच्या फोरहेडवर ओठ टेकवत बोलला. लव्ह यू टू नवरोबा आणि पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, ती त्याच्या ओठावर ओठ टेकवत बोलली. असं तोंड गोड होणार होतं तर मी उगाच केक आणला, तो तिच्या डोळ्यात बघत मिश्किल बोलला. तसं तिने लाजून नजर चोरली. आरव, तुम्ही नेहमी असे करता, तुम्ही येणार हे आज पण मला सांगितलं नाही, ती त्याच्या नजरेला नजर न देता त्याला पाठमोरी होत खोट्या रागात बोलली. कसं आहे, मला वाटलं माझ्या हुशार बायकोला कळेल लगेच की आज मी इंडियामध्ये आहे हे, म्हणून नाही सांगितलं, तो तिची खेचत बोलला. काहीही, मला कसं कळेल, ती न समजून बोलली. मॅडम, मी तुम्हाला सकाळी फोन केला होता ना, त्यावेळी छान असा प्रकाश पडला होता. पाठीमागे मुंबई एअरपोर्ट होतं. मला वाटलं ओळखशील तू, पण तू तर स्वतःच्याच विचारात होती. मी कुठे आहे हे साधं विचारलं पण नाही, तो तिच्या स्टाईलने ओठ तिरपे करत तिला पाठीमागून मिठीत घेत बोलला. अरे हो की, माझ्या लक्षात नाही की तुम्ही फोन केलेला त्यावेळी इतका उजेड कसं काय होता. त्यावेळी तर तिथे अंधार असतो ना. माझं तर सगळं लक्ष तुम्ही मला कधी विश करताय याकडेच होतं, ती स्वतःच्याच डोक्यात टपली मारत बोलली. मला वाटलं तुला समजेल की मी इथे आलो आहे. मग त्यानंतर तुझ्या चेहऱ्यावरचे भाव बघायचे होते मला, म्हणून व्हॉट्सअप करून व्हिडिओ कॉल केला होता. तुझ्या चेहऱ्यावर मी भेटणार याचा आनंद बघत तुला विश करायचं होतं, पण तुला काहीच कळलंच नाही. पण असो, हेही नॉट बॅड. असं थोडंसं छान काही प्लॅन करता आला आणि सोबतच तुझ्या चेहऱ्यावरील मी आलो याची एक्साइटमेंट बघायला मिळाली. आणि हे जे तोंड गोड केला आजच्या दिवशी, जगातल्या कुठल्या स्वीटची याची तुलना होऊ शकत नाही, तो तिला समोर घेत तिच्या ओठांवर ओठ टेकवत बोलला. बराच वेळ दोघेही एकमेकांना किस करत होते. अगदी दोघांचे श्वास जड झाले तसे दोघेही बाजूला झाले. तिने लाजून नजर खाली झुकवली. तो फ्रेश होऊन तयार होऊन ये, आपण केक कट करूया आणि बाहेर जाऊया डिनरला, आरव तिच्या कॉलर बोनवर किस करत म्हणाला. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. आणि पुढचा भाग हा शेवटचा भाग असणार आहे आणि तोही मी दिवाळीच्या दिवशी टाकणार आहे.
तर आमच्या ह्या भागाला तुम्ही लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू